Now let us see fire retardant wires and cables. Fire is one of the biggest risks in factories and commercial installations. We know in case of electrical, the major accident is due to the fire. And majority of them occur due to electrical faults, basically short circuit. आपल्याला सगळ्याच माहीत असेल की इंडस्ट्रीमध्ये किंवा कमर्शियल इन्स्टॉलेशनमध्ये जो आगीचे कारण होतात ते मॅक्झिमम इव्हन वी कॅन से 99% ड्यू टू इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट्स and that should be avoided. Fire resistance and fire retardant cables are designed to resist burning. फायर रेजिस्टन्स आणि फायर रिटार्डंट केबल्स कशासाठी डिझाईन केले असतात? बर्निंगसाठी अपोज करता यायला पाहिजे. दिस शुड बी अपोज टू द बर्निंग अँड लिमिट द स्प्रेड ऑफ फ्लेम्स. आणि जो आग होती ती आग कमीत कमी स्प्रेड व्हायला पाहिजे. सो वी हॅव टू डिझाईन द केबल्स विच शुड लिमिट द स्प्रेड ऑफ फ्लेम्स अँड फायर. लो स्मोक केबल्स have sheath म्हणजे covering. These cables have a covering designed to limit the amount of smoke and toxic halogen gases released during fire situations. ह्या जो केबल असतात लो स्मोक्स प्रोड्युसिंग केबल्स त्याच्यावरचं जो कवर डिझाईन केलेलं असेल त्याला म्हणायचं शीत. त्या केबलचे कवर किंवा त्या वायरचे कवर अशाप्रमाणे डिझाईन केलेले असेल की दॅट प्रोड्युसेस लिमिटेड अमाऊंट ऑफ स्मोक and fumes and also produces halogen gases. Generally plastic किंवा PVC burn झाला की that produces this toxic halogen gases. So we have to design the cables that produces the minimum amount of this halogen gas during fire or burning. Flame resistive and flame retardant cables are being used increasingly, but there is a difference between them. Nowadays in case of factories and commercial installation जो केबल्स आहेत ते जनरली ऑफ फ्लेम रिटार्डंट अँड फ्लेम रेजिस्टिव्ह केबल्स, पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ए फायर रेजिस्टन्स केबल विल कंटिन्यू टू फंक्शन इन द इव्हेंट ऑफ फायर. द फायर रेजिस्टन्स केबल कोणाला म्हणायची की दॅट विल कंटिन्यू इट्स फंक्शन. इट सप्लाय द करंट, इट सप्लाय दी पॉवर इवन इन द इव्हेंट ऑफ फायर. जरी आग लागलेली असेल त्या केसमध्ये सुद्धा फायर रेजिस्टन्स केबल सप्लाय दी पॉवर. इज ऑल्सो आयडेंटिफाई ॲज अ सर्किट इंटिग्रिटी केबल्स. ह्याला म्हणायचं सर्किट इंटिग्रिटी केबल म्हणजे दॅट सप्लायज द कंटिन्युअस पॉवर सप्लाय टू दी लोड. ए फ्लेम रिटार्डंट केबल ऑन दी अदर हँड विल नॉट स्प्रेड और कन्वे ए फायर. आणि दुसरी जो केबल आहे, दुसरा जो टाईप आहे त्याला म्हणायचं फ्लेम रिटार्डंट केबल. हे काय करतं की इन केस ऑफ फायर और बर्निंग इट मिनिमाइज द स्प्रेड ऑफ फायर. म्हणजे कमीत कमी आग जो पसरत जाते त्याला कमीत कमी पसरण्यासाठी अपोज करते. ए फ्लेम रेजिस्टन्स केबल इन दिस मॅनर वुड लेट द सर्किट स्टे इन ऑपरेशन. म्हणजे फ्लेम रेजिस्टन्स केबलमध्ये काय होतं, जरी फायर लागली असेल, आग लागली असेल तरी इट विल कंटिन्यू अँड सप्लाय दी पॉवर टू दी लोड्स, अलाउइंग पॉवर टू बी ट्रान्सफर्ड थ्रू इट, while this would not be the case with a flame retardant cable. Flame retardant केबलमध्ये it opposed to the spread of fire, but it will not continue the power to the load. But in case of the flame resistance cable, it is having this property म्हणजे it produce a minimum amount of fumes, it oppose the spread of fire, but at the same time it will continue to supply the power to the load. Fire resistance cables are used in critical electrical circuit. मग फायर रेजिस्टन्स केबल कुठं यूज करायचे आणि फायर रिटार्डंट कुठं यूज करायचे. जो क्रिटिकल इलेक्ट्रिकल सर्किट असेल वेअर सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट, ॲट दॅट टाईम वी कॅन यूज द फायर रेजिस्टन्स केबल. such as safety circuits, life support circuits,
विच आर रिक्वायर्ड टू फंक्शन इन केस ऑफ इमर्जन्सीज. म्हणजे कुठं हॉस्पिटल असेल, कंट्रोल रूम असेल, कम्प्युटर रूम असतील, लाईक दिस. Flame retardant cables, on the other hand, are used in all other circuits. So if there is a fire, they can control its spread. आणि बाकीच्या केसेसमध्ये वी कॅन यूज द फायर रिटार्डंट केबल. जिथं आग जास्त होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी वी कॅन यूज फ्लेम रिटार्डंट केबल्स. Increasingly used in public and government buildings where there is sensitive electronic equipments. And fire resistance cable कुठे यूज करायची? Where there is electronic equipments like in hospitals, supermarket, airports, control rooms, computer centers, etc. These cables are designed for increased safety in case of fire. Now these cables reduces the production of the hazardous the fumes and smokes. Reduction in hazardous fumes which can cause injury when inhaled. म्हणजे जेव्हा आग लागली असेल दॅट प्रोड्युसेस द टॉक्सिक फ्युम्स अँड स्मोक आणि त्याला आपण इनहेल केलं सो दॅट मे बी व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. सेकंड, these cables reduction in corrosive chemicals which can cause damage to electronic equipments. म्हणजे in case of fire this produces the chemicals and gases that may cause the corrosion to the electronic equipment. So such cable reduces such corrosive chemicals. In general, most cables used in installations have been insulated with PVC or similar materials. नॉर्मली केबलमध्ये PVC किंवा तशाच टाईपचं प्लास्टिक किंवा रबर यूज केलेलं असेल. In fires, these insulation materials release chlorine gas. When these insulation burns, they release the chlorine gas. Chlorine is a poisonous gas and a danger to people. In addition, it forms hydrochloric acid when come in contact with water. जेव्हा आग लागली असेल आणि जेव्हा तिथं पाण्याचा शिडकाव होतो दॅट टाइम प्रोड्युसेस हायड्रोक्लोरिक ॲसिड. Hydrochloric acid can have severe effects on nearby equipments that produces corrosion to these equipments. To overcome the problems associated with the release of chlorine gas, halogen-free cables are used. Halogen-free जर केबल असेल that produces a minimum amount of chlorine gas. Typically, a halogen-free cables is made of polypropylene. So polypropylene एक material है that produces the minimum amount of halogen gas and in terms of chlorine gas, which does not produce a dangerous gas or acid in fire situation. So when we use polypropylene, that reduces the production of halogen gas. Compared with normal PVC cables with LSF cables. LSF means low smokes and fumes. Zero halogen cables have better fire retardant properties, it produces low toxic gas and low corrosive gas emissions and low smoke emission. If we compare the normal PVC cable with these cables, they produces the minimum amount of halogen gas, it produces low corrosive gas and less emission by these cables.